नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 15 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 14। स्पष्टीकरण, नुकताच जून 14 रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात आला आहे। हा दिवस सुरक्षित रक्ताच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि निस्वार्थी भावनेने रक्तदान करणाऱ्या दात्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो। प्रश्न 2, नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOच्या प्रगत शस्त्र प्रणाली संकुलाचे उद्घाटन कोठे केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, हैदराबाद। स्पष्टीकरण, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच DRDOच्या प्रगत शस्त्र प्रणाली संकुलाचे उद्घाटन हैदराबाद येथील डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्सच्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेत केले आहे। या नवीन प्रगत सुविधा केंद्राचा मुख्य उद्देश भारताचे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान मजबूत करणे आणि देशाच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेचा अधिक विकास करणे हा आहे। या प्रसंगी संरक्षण मंत्र्यांनी आकाश आणि ब्राह्मोस सारख्या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी प्रदर्शनाचेही कौतुक केले। प्रश्न 3, नुकतेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे स्मशान शोधले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चीन। स्पष्टीकरण, हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे आणि सर्वात खोल वेलचे स्मशान चीनी शास्त्रज्ञांनी शोधले आहे। हे अथांग स्मशान हिंदी महासागरात ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ डायमंटिना फ्रॅक्चर झोनमध्ये 7000 मीटर म्हणजेच अंदाजे 7 किलोमीटर खोलीवर स्थित आहे। चीन देशाची माहिती, राजधानी बीजिंग, चलन रेनमिनबी, राष्ट्रपती शी जिनपिंग। आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारत चीन सीमावादाच्या मुद्द्यांवर सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या कार्यकारी यंत्रणेची 35वी बैठक बीजिंगमध्ये आयोजित करण्यात आली होती। आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या 2026च्या अहवालानुसार चीन जगातील 44% दुर्मिळ खनिजांचा साठा नियंत्रित करतो। चीनच्या डॉक्टरांनी 3000 किलोमीटर अंतरावरून हैदराबादमधील एका रुग्णाची यशस्वी रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया केली। विक्रम दोराईस्वामी यांनी चीनमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे। ॲटलस ड्रोन स्वॉर्म प्रणालीचे अनावरण चीनने केले आहे। चीनच्या शेन्झेन विद्यापीठाने थेट कोळसा इंधन सेल विकसित केला आहे। प्रश्न 4, नुकतेच भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली 13व्या ब्रिक्स शहरीकरण मंचाचे आयोजन कोठे करण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण, नुकतेच भारताच्या अध्यक्षतेखाली 13व्या ब्रिक्स शहरीकरण मंचाचे आयोजन नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले। आयोजक केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय। संकल्पना, लोकांसाठी शहरे सर्वसमावेशक आणि लवचिक शहरी भविष्यासाठी ब्रिक्स सहकार्य। सहभागी देश यामध्ये भारतासोबतच ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशियाच्या प्रतिनिधींनी भाग घेतला। प्रश्न 5, नुकतेच कोणत्या देशाने आपला पूर्णवेळ अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह SolarOne सक्रिय केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, अमेरिका। स्पष्टीकरण, अमेरिकेने नुकताच आपला पूर्णवेळ अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह SolarOne सक्रिय केला आहे। याचे संचालन नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन द्वारे केले जाते। SolarOne शी संबंधित मुख्य बाबी, स्थान, हा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 16 लाख किलोमीटर दूर लॅग्रेंज पॉइंट 1 वर तैनात आहे। कार्य, हा उपग्रह सौर वादळे आणि अंतराळातील हवामानावर 24 तास नजर ठेवतो। फायदा, हा उपग्रह हानिकारक सौर वादळांची पूर्वसूचना सुमारे 30 मिनिटे आधीच देतो। यामुळे पृथ्वीवरील पॉवर ग्रिड, GPS, उपग्रह आणि दळणवळण यंत्रणा सुरक्षित ठेवण्यास मदत होते। आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी। अमेरिकेचे गिर्यारोहक टायलर ॲड्यूज यांनी अवघ्या 9 तास 55 मिनिटात माउंट एव्हरेस्ट सर करून एक नवीन वेगवान विक्रम प्रस्थापित केला। भारताने महत्त्वाच्या खनिजांची आणि दुर्मिळ खनिजांची पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेशी करारावर स्वाक्षरी केली आहे। अमेरिकेचे सध्याचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचा दौरा केला। तुलसी गबार्ड यांची अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे।
ऑक्टोबर 2026 मध्ये G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन अमेरिकेत केले जाईल. संयुक्त राष्ट्र वन मंचाची 21वी आवृत्ती अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 6. नुकतेच भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जवाहरलाल नेहरू बंदर. स्पष्टीकरण. जागतिक बँक आणि S&P ग्लोबलद्वारे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या कंटेनर बंदर कामगिरी निर्देशांक 2025 नुसार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर घोषित करण्यात आले आहे. हे बंदर महाराष्ट्रात स्थित असून या बंदराने जागतिक पातळीवरही आपल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे आणि ते 22व्या स्थानावर पोहोचले आहे. प्रश्न 7. नुकतेच कोण जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भारत. स्पष्टीकरण. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे. या यादीत फक्त अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे आहेत. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात दरवर्षी सुमारे 15% ते 20% वाढ होत आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. अहमदाबाद येथे आयोजित जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताने पहिले स्थान मिळवले आहे. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद भारताने जिंकले आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया कप जिंकला आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा विकास बाजार बनला आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6 नुसार भारतामध्ये आता एकूण जन्मांपैकी 90.6% जन्म रुग्णालयांमध्ये होत आहेत. आशिया पॅसिफिक क्षेत्रात कार्यरत डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत भारताने दुसरे स्थान मिळवले आहे. भारताने वर्ष 2025 मध्ये 44 गिगावॉटचा विक्रमी सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित केला आहे. प्रश्न 8. नुकतेच नेव्हा म्हणजेच राष्ट्रीय विधान प्रणालीचा अवलंब करणारे 33वे राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. पश्चिम बंगाल हे राष्ट्रीय विधान प्रणालीचा अवलंब करणारे भारतातील 33वे विधिमंडळ बनले आहे. ही प्रणाली राज्य विधानसभेला पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित बनवते. राष्ट्रीय विधान प्रणाली काय आहे? उद्देश. हे एक देश एक प्रणाली या संकल्पनेवर आधारित एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कामकाज. याद्वारे विधानसभेचे कामकाज, प्रश्नोत्तरे, नोटीस, विधेयके आणि अर्थसंकल्प यांसारखी सर्व कागदपत्रे डिजिटल होतात. मोबाईल ॲप. आमदार त्यांच्या टॅबलेट किंवा स्मार्टफोनवर नेव्हा ॲपद्वारे याचा सहज वापर करू शकतात. पश्चिम बंगाल राज्याची माहिती. राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी. राज्यपाल RN रवी. आता पाहू पश्चिम बंगाल संबंधित इतर चालू घडामोडी. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे पश्चिम बंगाल हे 36वे राज्य बनले आहे. ऋतव्रत बॅनर्जी हे पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले आहेत. जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प कोलकाता येथे उभारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026च्या मुख्य यजमान शहराच्या रूपात कोलकाताची भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी होल्डिंग सेंटर स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम बंगाल सरकारने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांसाठी 8 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक आणि थेट DSP दर्जाची नोकरी देण्याची घोषणा केली आहे. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी संस्थांमध्ये बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ओडिशा. स्पष्टीकरण. ओडिशा सरकारने नुकतीच राज्यातील सर्व सरकारी संस्थांमध्ये बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याची घोषणा केली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी राज्यात भाजप सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 12 जून 2026 रोजी या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंभमपाटी. आता पाहू ओडिशा संबंधित इतर चालू घडामोडी. ओडिशा सरकारने सरकारी वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केली आहेत. समुदाय केंद्रित सांस्कृतिक उत्सव निमापारा पथा उत्सव 2026 चे उद्घाटन ओडिशामध्ये करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये विममंडली पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले. DRDO आणि भारतीय वायुसेनेने ओडिशाच्या किनाऱ्यावर तारा ग्लाइड शस्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.
भारताने आर्टिशिप क्षेपणास्त्र NASAMS-R ची यशस्वी चाचणी ओडिशात घेतली आहे. ओडिशामध्ये देशातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची सुरुवात झाली आहे. प्रश्न 10. नुकतेच भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. धीरज सेठ. स्पष्टीकरण. भारत सरकारने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ते सध्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या सेवानिवृत्तीनंतर 30 जून 2026 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ सध्या लष्कराचे उपलष्करप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुमार शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय विद्या भवनचे अध्यक्ष म्हणून बनवारीलाल पुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेचे पुढील उपप्रमुख म्हणून आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. CBSIचे अध्यक्ष म्हणून लोखंडे प्रशांत सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थेट वकील पदावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या भारताच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती व्यंकिता सुब्रमणी मोहना बनल्या आहेत. प्रश्न 11. नुकतेच प्रतिष्ठित रशिया बँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सुदर्शन पटनायक. स्पष्टीकरण. प्रतिष्ठित रशिया बँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय बनले आहेत. ही कामगिरी करणारे प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक हे ओडिशातील पुरीचे रहिवासी आहेत. त्यांनी हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ या विषयावर 3 मीटर उंच वाळूचे शिल्प बनवले होते. या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपणाचा प्रभावी संदेश दिला होता. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर सूरज प्रसार यांना शौर्य चक्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. FE बेस्ट बँक्स अवॉर्ड्स 2026 मध्ये बँकर ऑफ द इयर हा पुरस्कार के. सत्यनारायण राजू यांना मिळाला आहे. 2026चा प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस स्पोर्ट्स अवॉर्ड मिळवणारे लिओनेल मेसी हे पहिले फुटबॉलपटू बनले आहेत. अभिलाषा बराक यांना संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. AB क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026 मध्ये हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरणला पब्लिशर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या अग्रिकोल मेडलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न 12. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आइसलँड. स्पष्टीकरण. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक शांतता निर्देशांक 2026 मध्ये आइसलँड सलग 19व्या वर्षी जगातील सर्वात शांतताप्रिय देश म्हणून अव्वल स्थानी राहिले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंड आणि तिसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंड आहे. भारताची स्थिती या निर्देशांकात भारताला 127वे स्थान मिळाले आहे. तर सर्वात अशांत देश या यादीत रशियाला सर्वात शेवटचे 163वे स्थान मिळाले आहे. इतर सर्वात अशांत देशांमध्ये सुदान, कॉंगो, युक्रेन आणि इस्रायल यांचा समावेश आहे. आइसलँड देशाची माहिती. राजधानी रेक्याविक. चलन आइसलँडिक क्रोना. राष्ट्राध्यक्ष हल्ला तोमासडोटीर. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकतेच 23व्या फिफा विश्वचषक 2026 चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मेक्सिको. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे. DRDOचे अध्यक्ष म्हणून राजेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील सहाताल ला भारतातील 100वे रामसर स्थळ घोषित करण्यात आले आहे. शुक्रग्रहाचा अभ्यास करण्यासाठी भारताने स्वीडनसोबत व्हीनस ऑर्बिटर मोहिमेबाबत करार केला आहे. ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2027 चे यजमानपद मेघालय भूषवणार आहे. अंदमान आणि निकोबार येथे पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला आहे. GI मानांकन प्राप्त आल्याच्या लागवडीसाठी मिझोराम सरकारने आले मोहीम सुरू केली आहे. किर्गिस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड झाली आहे.
भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक ही डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. राजीव कृष्ण यांची उत्तर प्रदेशचे पूर्णवेळ पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील चंदेरी येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला पांढरा गिधाड आढळला आहे. मुकेश सिंह यांची मणिपूरचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकृतपणे अब्जाधीश बनणारे लिओनेल मेसी हे जगातील दुसरे फुटबॉलपटू ठरले आहेत. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच भारताने दिनेश त्रिवेदी यांची कोणत्या देशात आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.